आम्हाला गाडी बैल न्यायला जात नाही, मोटरसायकल जात नाही, पायी बी रस्ता बंद आहे। कारण तिकडं जवळजवळ 10 गटाचे शेतकरी आज बी परेशान आहे। त्यातले त्यात तहसीलदार सांगते भूमी अभिलेखला जा, भूमी अभिलेख सांगते तहसीलला जा। एडीएम साहेबाला बी दिलं, पोलीस स्टेशनला बी रिपोर्ट दिले, पण त्याचा काहीच फायदा झालेला नाही। त्यांनी जे चाऱ्या खोदलेले आहे ते तात्काळ मशीन आणून सनी रस्ता मोकळा करून द्यावा, हीच प्रशासनाला आमची विनंती आहे। नमस्कार, मी संतोष साबळे, लेट्सअप लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी केदारखेडा गावामध्ये आहे। भोकरदन तालुक्यातील केदारखेडा हे गाव आहे, जालना जिल्ह्यामध्ये आहे। आणि या गावातील शेतकरी आज जलसमाधी आंदोलन करत आहे की हा सर्वात मोठा विषय असा आहे की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे की सर्व पाण्यात रस्ते, शिवार रस्ते हे मोकळे केले जाईल आणि शेतकऱ्यांच्या 4 चाकी वाहन जाईल अशी सुविधा आपण करणार आहोत। तर त्याच अनुषंगाने ह्या शेतकऱ्यांचा शिवार रस्ता बंद केलेला आहे आणि याच बंद केलेला रस्ता परत चालू व्हावा ह्या मागणीसाठी जवळपास 50-60 शेतकरी हे जलसमाधी आंदोलन या तळ्यामध्ये करतायत। तर त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण की काय त्यांचं म्हणणं आहे, नेमकं हे आंदोलन कशासाठी व रस्ता कोणता होता काय त्या संदर्भात। तर नेमकं काय तुमचं आंदोलन चालू आहे, जलसमाधी आंदोलन, नेमकं काय रस्त्याची अडचण काय? रस्त्याची म्हणजे आम्हाला गाडी बैल न्यायला जात नाही, मोटरसायकल जात नाही, पायी बी रस्ता बंद आहे। कारण तिकडं जवळजवळ 10 गटाचे शेतकरी आज बी परेशान आहे। 8 दिवस झाले जायला गेले की डायरेक्ट कोणा काट्या टाकेले, कोणा काही टाकेले, बायचानच दुसरा बी रस्ता कुणी नाहीये जायला। आज बी हा याच्या संदर्भात तक्रार केली कोणाकडे? तक्रार तहसीलदार साहेबाकडे आम्ही लगातार 4-5 दिवस डॉक्युमेंट घेऊन रोज तहसीलला आहे। त्यातले त्यात तहसीलदार सांगते भूमी अभिलेखला जा, भूमी अभिलेख सांगते तहसीलला जा। एडीएम साहेबाला बी दिलं, पोलीस स्टेशनला बी रिपोर्ट दिले, पण त्याचा काहीच फायदा झालेला नाही। हा रस्ता किती दिवसापासून? हा पूर्वीचा सरकारीच रस्ता आहे, पण त्यांच्या काही वैयक्तिक वादामुळे त्यांनी संबंधित शेतकऱ्यांनी 2 ठिकाणी चाऱ्या खोदलेल्या आहे आणि रस्ता पूर्ण बंद केलेला आहे। आणि जोपर्यंत समजा प्रशासन रस्ता मोकळा करत नाही तोपर्यंत आम्ही जन आंदोलन मागे घेत नाही। बरं, आंदोलन केव्हापासून सुरू केलं? आम्ही 9 वाजेपासून। अच्छा, हो। तर याच्या सरकारनं कोणी सरकारी कर्मचारी तहसीलला काही दखल घेतली? नाही घेतली। आता इथं मंडळ अधिकारी ते सध्या आता उपस्थित आहे, पण नेमकी आता काय कारवाई करू शकते ते पुढं ते कळेल आता। तरी त्यांना प्रशासनाला माझी एवढी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांमार्फत की त्यांनी जे चाऱ्या खोदलेले आहे ते तात्काळ मशीन आणून सनी रस्ता मोकळा करून द्यावा, हीच प्रशासनाला आमची विनंती आहे। तर आपण बघू शकतो एकंदरीत या शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाला। आता पेरणी झालेली आहे आणि आता शेतीच्या मशागतीचे दिवस आहे। तर खत नेणं असन किंवा विविध शेतीची सामुग्री ती शेतात न्यावं लागते। तर अशातच रस्ता बंद झाला तर हा शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला की शेती करावं तर कशी करावं। यासाठी प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावं अशी शेतकऱ्यांची मागणी। लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।